ओम श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम श्री गुरुभ्यो नमः। श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पाद शंकरं लोकशंकरं शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांशहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। घोष्यते यस्य नगरे रङ्गयात्रा दिने दिने तमहं शिरसा वन्दे राजानं कुलशेखरम्। वन्दे मुकुन्दमरविन्ददलायताक्षं कुन्देन्दुशङ्खदशनं शिशुगोपवेशम् इन्द्रादिदेवगणवन्दितपादपीठं वृन्दावनालयमहं वसुदेवसूनुम्। मुकुंदमाला या ग्रंथाचं आपण चिंतन करतोय आणि या ग्रंथाचा विचार करत असताना पाहत असताना भक्ताने कवीकडे प्रार्थना केली की तुझी भक्तिरूपी नौका जी या संसार सागरातून तारून नेण्यास समर्थ आहे ती आम्हाला दे। या संसार सागरामध्ये आम्ही गटांगळ्या खातोय, बुडतोय, त्रास सहन करतोय आणि हा त्रास होत असताना याच्या दुःखाचं, याच्या खोलीचं आम्हाला भान नाही। आम्ही यातही सुखाचा मार्ग शोधतोय परंतु यातून तरुण जाण्याचा काही मार्ग शोधत नाही आहोत। अशा पीडित व्यथित झालेल्या आम्हाला या संसार सागरातून तरुण जाण्यासाठी तुझ्या चरणकमलांची भक्तिरूपी नौका, नौका काय आहे तर नौका ही भक्ती आहे, पण भक्ती कसली तर तुझ्या चरणांची, ती आम्हाला दे आणि याच्यातून आम्हाला सुखाने तारून ने, अशी भक्ताने भगवंताकडे प्रार्थना केली। जेव्हा भक्ती नावं प्रयच्छ म्हटलं त्यावेळेला भक्ती म्हणजे काय याचा जो मागे विचार केला त्याचा एकदा पुनरुच्चारण करतो, कारण त्याचा संदर्भ आपल्या पुढील आज जो श्लोक पाहणार आहोत त्याच्याशी आहे। नारदस्तु तदर्पिता अखिलाचारिता तद्विस्मरणे व्याकुलतेती, ही जी व्याख्या केली, पूजादिषु अनुरागः कथादिषु इत्यादी अनुराग म्हणजे आत्मरती अविरोधेन, या सगळ्या लक्षणांचा विचार करत असताना नारद महर्षींनी आपल्या भक्तिसूत्रामध्ये भक्तीचं जे लक्षण सांगितलं त्यामध्ये ते म्हणतात नारदस्तु तदर्पिता अखिलाचारिता तद्विस्मरणे व्याकुलता इति। सगळे आचार त्याला समर्पित करणं, आपलं सगळं जे काही आहे सर्वस्व ते त्याला समर्पित करणं आणि त्याच्या विस्मरणाने व्याकुल होणं, हाच संदर्भ प्रकट करत असताना भगवंता तुझं नित्यस्मरण असू दे हे भगवंताला सांगत असताना, भगवंताकडे प्रार्थना करत असताना कोणत्या शब्दामध्ये कवी भक्त भगवंताची प्रार्थना करतोय ते पाहूया। भक्त म्हणतोय, कवी म्हणतोय, मा द्राक्षं क्षीण पुण्यान क्षणमपि भवतो भक्तिहीनान पदाब्जे, मा श्रौषं श्राव्य बंधं तव चरितमपास्यान्यदाख्यान जातं, मा स्मार्षं माधवत्वामपि भुवनपते चेतसापह्नुवानान्, मा भुवं तत्सपर्याव्यतिकररहितो जन्म जन्मांतरेपि। कवी भगवंताची प्रार्थना करताना म्हणतोय, अरे माधवा, तुझ्या चरणांच्या ठिकाणी भक्ती नसणाऱ्या पुण्याचा क्षय झालेल्यांचे दर्शन होऊ देऊ नकोस, ज्यामध्ये तुझ्या चरित्रांचं चिंतन नाही अशा काव्यबंधांचं, श्राव्यबंधांचं, काव्याचं श्रवण होऊ देऊ नकोस, ज्यांनी अंतःकरणातून तुझा त्याग केला आहे त्यांचं स्मरण होऊ देऊ नकोस आणि जन्मोजन्मी तुझ्या पूजेच्या भक्तीच्या संधीशिवाय मला ठेवू नकोस। कवी भगवंताची प्रार्थना करताना म्हणतोय, अरे माधवा, एकच कर, काय कर। सगळ्यात शेवटची प्रार्थना आपण आधी घेऊ। तो म्हणतो
जन्म जन्मांतरेपि मा भुवम त्वत्सपर्या व्यतिकर रहितः। त्वत्सपर्या, सपर्या भक्ती, पूजा, पूजा हा मुख्य अर्थ, पण पूजेचाच उपासना भक्ती या दृष्टीने देखील अर्थ आपण इथे लावून घेऊ शकतो थोडा विस्तार करून। केवळ पूजेशिवाय राहू देऊ नकोस म्हणजेच तुझ्या भक्तीशिवाय तर आम्हाला ठेवू नकोस। जन्मोजन्मी कधीही तुझ्या पूजेची संधीच आम्हाला मिळाली नाही असं होऊ देऊ नकोस। म्हणजे काय, पूजेची संधीच मिळाली नाही याच्या मागचा विचार काय? अधिक विस्तार करत नाही, फक्त सूत्र वजा सांगून जातो, अगदी थोडक्यात सांगतो। पूजेची, भक्तीची, भगवत भक्तीची, भगवंताच्या उपासनेची संधी मिळणं हा पुण्याचा परिणाम आहे। त्यासाठी आर्थिक सुबत्ता, शारीरिक सामर्थ्य असावं लागतं असं होत नाही। सर्व भक्तांची लक्षणं पहा, सर्व भक्तांची उदाहरणं पहा। भागवतामध्ये भक्तांमध्ये अंबरीषासारखा राजा आहे, त्याच वेळेला शबरी सारखी एक भिल्लीण देखील आहे। एक हत्तीसारखा गज म्हणजे मोठा प्राणी आहे, त्याच ठिकाणी वानरांसारखे देखील प्राणी आहेत। मगर आहे। सर्व प्रकारच्या जीवांनी भगवंताची भक्ती केली आहे, परंतु सर्व प्रकारच्या जीवांनी भगवंताची भक्ती केली आहे याचा अर्थ सर्व जीवांनी भगवंताची भक्ती केली आहे असा होत नाही ना। सर्व प्रकारच्या, सर्व कोटी, कोटी म्हणजे प्रकार, कोटी हे संख्यावाचक नाही तर प्रकारवाचक घ्या। सर्व कोटीच्या भक्तांनी भगवंताची भक्ती केली, पण म्हणून सर्वच जीवांनी भगवंताची भक्ती केली असा अर्थ आपण तर करत नाही ना। म्हणजे काय, शुचीनाम श्रीमताम गेहे योग भ्रष्टोबी जायते हे म्हणत असताना शुचीनाम श्रीमताम गेहे जन्म हा झाला तरी देखील पूर्वजन्मीच्या संस्कारांमुळे या जन्मी त्या भगवत भक्तीची प्रेरणा आहे ना। नाहीतर आर्थिक सुबत्ता असूनही भगवत भक्तीची बुद्धीच झाली नाही आणि ती सर्व बुद्धी जर का व्यवहाराकडे, व्यावहारिक काहीतरी मिळवावं याकडे गेली तर त्यातून मिळालं काय? काही मिळत नाही। कवी पुढे वर्णन करून सांगणार आहे, सगळे हे जे काही मार्ग आहेत, ही सगळी जी काही साधनं आहेत ती विफल ठरतात जर भगवंता तुझ्या चरणांच्या ठिकाणी भक्ती नसेल तर। मेदच्छेद फलानि पूर्त विधया सर्वे हुतम भस्मनी। मी काय केलं? काही नाही। थोडक्यात आता संदर्भ सांगतोय, जास्त विस्तार करत नाही। म्हणतो मी अष्टांग योगाचा अवलंब केला, त्याच्यात काय झालं? यम, नियम, आसन, प्राणायाम सगळं काही तंतोतंत पाळलं, त्यामुळे काय झालं? काही नाही, फक्त शरीर कृश झालं। मेदच्छेद फलानी, शरीरातलं मेद आहे, मांस आहे ते झडून गेलं, शरीर कृश झालं, बस तेवढंच। तुझ्या ठिकाणी भक्ती नाही, काही नाही। यज्ञ केले, सर्व काही, सर्व प्रकारचे यज्ञ केले, सगळ्या प्रकारचे होम केले, त्याच्यामुळे काय झालं? इष्टापूर्तम मन्यमाना वरिष्ठम, इष्ट पूर्त अनेक प्रकारची कर्म आहेत ती सगळी केली, तंतोतंत पाळली, सगळ्या नियमांचं पालन केलं, फळ काय मिळालं? भगवंता तुझ्या चरणांच्या ठिकाणी भक्ती नसल्याने दिलेल्या सगळ्या आहुत्या जळून भस्म झाल्या, बाकी काही झालं नाही। सर्वे हुतम भस्मनी। योग याग विधी येणे नोही सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म। भाव बळे बळे आकळे रवी नाकळे, भावे बिण देव नकळे संदेह। हरिपाठामध्ये आलं। भक्ती नसेल तर होत नाही, म्हणून भगवंताची प्रार्थना करताना कवी म्हणतोय, सगळ्यात शेवटी जे पाहिलं ते आता आपण आधी पाहिलं, तुझ्या पूजेच्या संधीशिवाय आम्हाला सोडू नकोस, ठेवू नकोस कधी, जन्मोजन्मी। भले तुझी भक्ती करत असताना आम्हाला अनेक जन्म मिळाले तरी चालतील, पण प्रत्येक जन्मी एकच कर, तुझ्या पूजेची संधी आम्हाला दे, भक्तीची संधी आम्हाला दे, उपासनेची संधी आम्हाला दे, बस एवढंच।
संधी दे म्हणजे काय, फक्त ती बुद्धी आणि प्रेरणा दे, पुढचं आम्ही करू. मग त्याच्यामध्ये आम्हाला व्यथा प्राप्त झाल्या तरी काही हरकत नाही, त्या व्यथा देखील तुझा प्रसाद म्हणून आम्ही घेऊन नाचू. कुंतीसारखे भक्त फार थोडे आहेत. भगवंता आम्हाला दुःख दे. विपदस संतु न शाश्वत यत्र यत्र जगद्गुरो. का, जेणेकरून तुझं स्मरण आम्हाला नित्य होत राहील. मग काही का असे ना, सुखात नसेल दुःखात नसेल, भगवंता तुझ्या भक्तीची पूजेची संधी दे. आणि अजून काय कर, एवढंच कर, आमच्याकडनं हे होऊ देऊ नकोस. काय होऊ देऊ नकोस? कवी म्हणतो, भगवंता एकच कर, आमच्या डोळ्यांना, कानांना आणि मनाला एवढ्याच गोष्टींची सवय लावू नकोस. 3 वाक्यामध्ये सांगतो, त्याचा विस्तार एकत्र सगळ्याचा करू. कवी म्हणतो, भगवंता ज्यांची पुण्य क्षीण झाली आहेत आणि ज्यांच्या हृदयामध्ये तुझ्या चरणांच्या ठिकाणी भक्ती नाही, त्यांचं दर्शन होऊ देऊ नकोस. दर्शन आल्यानंतर, दर्शन भेटणं आल्यानंतर संवाद होतो. आता एवढंच लक्षात ठेवा. पुढे, ज्या काव्यामध्ये तुझं चरित्र गायलेलं नाही, तुझं चिंतन आलेलं नाही, त्या काव्याचं श्रवण होऊ देऊ नकोस. आणि भगवंता ज्यांच्या अंतःकरणातून तुझं विस्मरण झालेलं आहे, तुझं स्मरण होत नाही ज्यांना, त्यांचं स्मरण आम्हाला होऊ देऊ नकोस. हे सगळं कशासाठी? ज्यांच्या हृदयामध्ये तुझा भाव नाही, तुझी भक्ती नाही, तुझं स्मरण नाही, ज्यांचं काव्य हे लौकिकाच्या प्राप्तीसाठी आहे, लौकिकाचं वर्णन करतं, अलौकिकाचा, अपारतेचा ज्याला स्पर्श नाही, आणि ज्यांची तुझ्या चरणांच्या ठिकाणी भक्ती नाही, ते सगळे भौतिक जीवन जगणारे आहेत. आणि असं भौतिक जीवन जगणारे जे आहेत, त्यांचं आम्हाला दर्शन नको, स्मरण नको, श्रवण नको. कारण त्यांच्याशी संग झाल्याने आमच्या अंतःकरणामध्ये कंप निर्माण होईल, विक्षेप निर्माण होतील आणि आमच्याकडून तुझी भक्ती होणार नाही. विषयाचा संग जोपर्यंत विषय जवळ आहे तोपर्यंत आहे मान्य, परंतु अशा लोकांशी संपर्क आला की तो विषयाचा संपर्क विषय नसताना देखील होत राहतो आणि त्याचा आपल्या अंतःकरणावरती परिणाम होत जातो. एका माणसाने फार सुंदर सांगितलं. तो म्हणाला की तुम्ही यशस्वी व्हाल की नाही, यशस्वी होणार की नाही, हे मी तुमच्या मित्रांकडे पाहून तुम्हाला सांगू शकतो. तुम्ही यशस्वी व्हाल की नाही हे मी तुम्हाला तुमच्या मित्रांकडे पाहून सांगू शकतो, कारण तुमचे मित्र कसे आहेत त्यावरून तुम्ही कसे वागाल हे मला कळतं. यातील अतिशयोक्तीचा, अतिव्याप्तीचा विचार आत्ता दूर राहून दे. परंतु हेही सत्य आहे की अशा लोकांच्या संगतीने आपल्या आवडीनिवडी बदलत जातात आणि आपल्या आवडीनिवडी बदलल्या की त्याच्यानुसार आपली केली गेलेली कर्म इत्यादी देखील बदलतात. म्हणूनच भगवंताची प्रार्थना करत असताना, त्याला सांगत असताना कवी म्हणतो, भगवंता एकच कर, तुझ्या चरणांच्या ठिकाणी ज्यांची भक्ती नाही त्यांचं दर्शन होऊ देऊ नकोस. प्रत्यक्षात वर्णन करत असताना शास्त्रांनी असं वर्णन केलंय, म्हणालेत, जे भगवंताला मनुष्य शरीर धारण करणारे समजतात
त्यांचं दर्शन जरी झालं तरी अंगावरील कपड्यांनिशी स्नान करावं. मुखम तस्यावलोक्यापि सचैल स्नानमाचरेत अवजानन्ति मां मूढाः मानुषीं तनुमाश्रितम्. भगवंतांनी स्वतः भगवद्गीतेत सांगितलं, मला मनुष्य शरीर धारण करणारे एक सामान्य समजतात, ते मूढ आहेत, मूर्ख आहेत. अशांची संगत नकोच रे, अशांची संगत होऊ देऊ नकोस. कुसंगे नाडला साधू तैसा, हे जे म्हटलं, आता कुसंगाने नाडला जातो तो साधू नाही इत्यादी का विचार वेगळा, परंतु संघाचा परिणाम होत असतो, तो कुसंग होऊ देऊ नकोस. मग कुसंग म्हणजे काय? अगदी परम चरमसीमेवरची व्याख्या काय? भगवंता, जिथे तुझा संग नाही तो कुसंग होय. जो सत्संग नाही तो कुसंग. हे जरी खरं असलं तरी सत्संग काय? सताचा परमात्म्याचा संग जिथे तो सत्संग. ते कुठे सापडतं? ते संतांच्या ठिकाणी सापडतं. म्हणून संतांचा संघ हा देखील सत्संग. त्याच्या व्यतिरिक्त कुठलाही संघ होऊ देऊ नकोस. मग तो कोणकोणत्या प्रकारे? अभिव्यक्तीची किंवा त्या संघाच्या प्राप्तीची मुख्य म्हणून 3 साधनं घेतली, बाकीची उपलक्षणेने मानून घ्यायची. पहिलं म्हणजे त्यांचं दर्शन होऊ देऊ नकोस. जिथून जिथून कुसंग प्राप्त होईल त्याचं दर्शन होऊ देऊ नकोस. जिथून जिथून कुसंग प्राप्त होईल अशा काव्याचं, कथांचं श्रवण होऊ देऊ नकोस कानाने. आणि ज्या ठिकाणी कुसंग आहे, ज्या ठिकाणी कुसंग आहे त्याचं अंतःकरणात स्मरण होऊ देऊ नकोस. कारण डोळ्यांनी पाहिलेलं, कानांनी ऐकलेलं ही आपली ज्ञानप्राप्तीची सर्वात मोठी प्रमुख साधन आहेत. तिथून चांगलंच जर का मिळायला लागलं तर हृदयामध्ये चांगलंच निर्माण होईल. आणि हृदयामध्ये असणाऱ्या संस्कारातून वाईट दूर व्हावं म्हणून तिकडे पुन्हा वाईट येऊ देऊ नकोस. जे काही कुसंग आहे किंवा जे काही ज्या ठिकाणी सत्संग नाही त्याचं स्मरण होऊ देऊ नकोस. एवढी सोपी पण महत्वाची प्रार्थना कवी भगवंताकडे करतोय. आता ही प्रार्थना केल्यानंतर कवी अजून भगवंताकडे कुठली प्रार्थना करणार आहे तो विचार आपल्याला पाहायचा आहे, परंतु तो विचार पुढील भागामध्ये पाहू. ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतंगमय. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.